पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मामा तुम्ही भेटून घ्या वीणाला, मी आलोच। हो मामा काय हो, भेटा ना वीणाला। प्रभास अरे हा जो क्षण आहे ना, शैलजाने वीणाला स्वीकारल्याचा तो कधी संपूच नाही असं वाटतं। तो असाच इथेच थांबावा। माझीच नजर लागून आहे माझ्या भाचीला, तिच्या सुखाला। अरे मी नंतर बोलीन तिच्याशी। ठीक आहे, तुम्ही बसा, चहा पिऊन घ्या तोपर्यंत। नाही अरे मी सगळं घेऊन आलोय, मला आली। मामा तू कधी आलास? अगं हे काय आत्ताच आलो जस्ट। बरं तू बस, मी गरम गरम पोहे आणते। नाही खरंच नको। ते म्हणतात ना, लेकीच्या सासरी काही खाऊ पिऊ नये। मामा हे जुने विचार झाले बरं का। आणि हे बरे, मी तुमच्या घरी आलो की मला पोट फुटेपर्यंत खायला देता, आणि इथे असं म्हणतात काही नाही। वीणा वीणा तू जा, प्लेट भर पोहे आण यांच्या। अरे ती गोष्ट वेगळी असते, तू बात ऐकून घेणार नाही आम्ही। वीणा तू पोहे, मी प्लेट भर मामा, पोहे बस. दे। अगं मी मी आले, पोटभर खाल्लं. काही नाही. मी उगीच वीणा, खूप आण. कशाला आग्रह करतोस तू? मी खरंच शैलजा, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। तू इथे कसं काय? अगं हो, जावई आणि लेकीला जेवणासाठी घरी न्यायला आलोय। आणि ही मिठाई तुमच्याकरता। मेहिकाला खूप आवडते म्हणाली होती, तिच्याकरता खास आहे। थँक्यू। आणि हे ठेव, ह्याच्यात कैरीचं पन्ह आहे, आणि बाबांसाठी खास आयुर्वेदिक गुडघ्याचं तेल आहे, दादांनी पाठवलं। अरे वा। बर, सॉरी, माझ्या डोक्यातनच गेलं की हे दोघं जण तिच्या माहेरी जाणार आहेत। मी त्यांच्यासाठी काही बनवलंच नाही न्यायला। पटकन काहीतरी बनवते। आत्तू, तुम्ही नका त्रास करून घेऊ। तुम्ही पुढीत साखर बांधून जरी दिली ना तरी ती बाबांसाठी खूप आहे। आणि छोट्याशा पुडीतही भरपूर प्रेम साठवता येतं, हो की नाही मामा? खरंय, खरंच वीणाच्या रूपाने माझ्या घरात लक्ष्मीच आली आहे। लक्ष्मी नारायणासारखा जोडा दिसतो। चला चला चिन्मयी, पाना घ्या, भूक लागली असेल सगळ्यांना। थांबा थांबा थांबा, हे बघ लग्नामध्ये मला काय तुझे शूज पळवायला मिळाले नव्हते, त्यामुळे आत्ताच माझी कमाई होणार आहे। चल पैसे का। चिन्मयी, अगं या आत्ता ह्याची काहीच गरज नाहीये, येऊ दे त्यांना। नाही बाबा, नो टोल नो एंट्री। अरे नाही नाही बाबा, ठीक आहे, हक्क आहे तिचा। तू पण ना, कमाल आहे। प्रभास, हो तुम्ही विसरलात का? माझ्याजवळ दिले होते तुम्ही पैसे ठेवायला, हे घ्या। नक्की प्रभासचेच आहेत ना? म्हणजे काय, विसरलो होतो मी। हे घे। खुश? येस। बरं आता आत येऊ की मामी आत्या आणि उर्मीचा काही मुद्दा आहे? मामी आत्या गेले शॉपिंगला, उर्मी कुठे गेली माहित नाही, त्यामुळे हा सगळा माल माझा। त्या नाहीये ते बरंच आहे की। वीणा, प्रभास, जिजू, आता तुम्ही आत येऊ शकता।
चला. आत्या, कंपनीची पूजा खूप छान झाली. सॉरी, आमच्या कंपनीची पूजा खूप छान झाली. आणि गंमत माहितीये का तुला, इथे सगळ्या गोष्टी आईने अगदी तिच्या मनाप्रमाणे केल्या आणि त्या तिला छान जमल्या सुद्धा. मला माहिती नव्हतं ग, तू सोडून आपल्या घरातील इतर सदस्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी छान मॅनेज करता येतात ते. आणि सिरियसली त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केल्या. अर्थात तुझी आठवण आली आम्हाला. थोड्या वेळासाठी असं वाटलं की तू इथे असतीस तर बरं झालं असतं, पण मग तू इथे असतीस तर मग ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या मनाप्रमाणे करता आल्या नसत्या ना. बरंच झालं तू नाहीयेस तिकडे. बरं, माझा स्टाफ सुद्धा एकदम खुश आहे. सगळं फ्रीडम दिलंय मी त्यांना. स्वतःची कंपनी, त्याचा रुबाब, त्याचा रुतबा, स्वतःची कंपनी असण्याचा अभिमान काय असतो आणि तुला काय फिलिंग येत असेल ना, हे सगळं आज मी अनुभवलंय. तुझ्याकडूनच बाळकडू घेतलंय ह्या सगळ्या गोष्टींचं. डोंट वरी, अगदी तुझ्या पावलांवर पाऊल ठेवून कंपनी चालवेन मी. झालं तुझं बोलून, आता पुन्हा फोन करू नको. नाही, माझं माझ्या कंपनीबद्दल बोलून झालंय. आता तुझ्या कंपनीबद्दल बोलायचंय. आता याने नवीन काही गोंधळ नसेल ना घातला. काय आजची तारीख काय आत्या? बघितली नाहीस? आज पगाराचा दिवस आहे. विसरलीस ना? नाही, मला अपेक्षित होतच. एवढी टेन्शन आहे तुझ्या डोक्याला, त्याच्या आधी तू प्रभास आणि वीणाच्या लग्नात बिझी होतीस. एवढ्या सगळ्या व्यापात पगाराची तारीख विसरणं अगदीच स्वाभाविक आहे. मी मान्यच करतो, पण टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना, मी बघ लगेच तुला आठवण करून दिली आजचा दिवस पगाराचा आहे ते. बाय द वे, मी आठवण का करून दिली हेही तुला कळलं असेलच. अगं, आज आपल्या कंपनीच्या एम्प्लॉईज मध्ये चर्चा असेल ना, आज पगार मिळणार की नाही मिळणार याची. नाही काय, एवढी वर्ष तू त्यांना वेळेत पगार देण्याची सवयच लावली आहेस. एकही दिवस पुढे गेला नाहीये तुझा आजपर्यंत. आता इथून पुढे म्हणजे माहितीच असेल तुला. त्यामुळे त्यांनाही असं वाटत असेल ना, आज पगार मिळणार का नाही मिळणार. आणि नाही मिळाला तर त्यांना आश्चर्यही वाटेल. पण नाही, समजून घेतील ते की प्रभासच्या लग्नामुळे कदाचित आजचा दिवस पगार नाही मिळाला. समजून घेतील. उद्याचं काय? उद्या तरी त्यांना पगार मिळणार आहे का? मिहीर, तुझी सगळी बडबड ऐकून घेतली मी. आता फक्त माझी 2च वाक्य ऐक. एवढं सगळं होऊ नये. उपदेश करण्याची सवय तुझी काही गेलीच नाही आत्या. कमाल. बरं सांग, काय सांगायचं? कर्मचाऱ्यांचे पैसे बुडवणं माझ्या तत्वात बसत नाही आणि त्यांच्या पगारासाठी मी कसेही पैसे उभे करू शकते. सॅल्यूट, सॅल्यूट आहे तुला, तुझ्या तत्वांना सॅल्यूट आहे माझा. पण अगं, आता तुझ्याकडे फक्त तत्वच उरली आहेत. पैसा सगळा माझ्याकडेच आलाय. आणि काय आहे, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तत्वांनी महिन्याभराचं राशन भरता येत नाही. त्यासाठी पैसाच लागतो, जो फक्त मिहीर सदावर्तीकडे. एनिवे, ऑल द बेस्ट. बाय. हरी काका, गाडीची चावी द्या. मॅडम, मीर साहेब सगळ्या गाड्यांच्या चाव्या घेऊन गेले. सगळ्या गाड्यांच्या चाव्या घेऊन गेला तो? हो.
ठीक आहे. रिक्षा. गडकरी चौक. अरे देवा, रिक्षावाल्याला द्यायला पैसे कुठे आहेत? तुम्ही जा, मला दुसरीकडे जायचंय. काय वेळ आली आहे माझ्यावर. रिक्षाचं भाडं द्यायला सुद्धा पैसे नाहीत माझ्याकडे. पण ऑफिसमध्ये जाणं तर तितकंच गरजेचं आहे. तृप्त बाबा. झालं पोटभर? या मुखशुद्धी. बस बस बस. मग घरचे कसे आहेत सगळे? आणि हो, मुख्य आजोबा कसे आहेत? आणि आत्या काय म्हणतायत? हो, सगळे खुश आहेत. वीणाच्या येण्याने सगळेच खूप आनंदात आहेत. हो तर दादा, वीणा गेल्यामुळे त्यांच्या घरातले किती खुश आहेत. आणि शैलजाने वीणाला कसं स्वीकारलंय हे स्वतः पाहून आलो मी. वा. हो, ह्या दोघी एकमेकींना अतिशय मायाने घास भरवत होत्या. वीणा, प्रभास, एक 15 मिनिटाची मीटिंग आहे देवळामध्ये. सगळे लोक जमले असतील. मी पटकन येतो, पटकन. हा, आलो. प्रभास, मी काय म्हणतो, बोला ना. संध्याकाळचा चहा, रात्रीचं जेवण इथेच करून जा. काय मामा, काही नको आता, थोडा वेळ. अगं वीणा, अरे असं काय थोडं. कशी आहेस? आणि किती छान दिसतेस तू. खरंच खूप सुंदर दिसतेस. माझीच दृष्ट लागायची. मम्मी असती ना तर मी दृष्ट काढायला लावली असती तिला. बाकी गिफ्ट वाटलं म्हणजे? अगं म्हणजे लग्नाला जे काही गिफ्ट्स मिळाले ते आवडले का? बर, मला खूप भूक लागली, मी जेवून येते. हा, एकच मिनिट. प्रभास, जरा आत येता का? माझं जरा काम होतं. अगं, एवढी मोठी रूम आहे तुझी तिकडे. आता इथे आल्यावर पुन्हा तुम्हाला एकांत हवाय? चिन्मयी, किती मस्करी करशील त्यांची. हा, अगं त्यांना काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल एकांतात, हवी असेल प्रायव्हसी, त्यात काय. प्रभास, वीणा, जा तू. वीणा, काय करतेस? मिहिर का फोन करतोय तुम्हाला? पण तू मला इथे आत काढलंस. कारण मला असं वाटतं की तुम्ही हा फोन सगळ्यांसमोर घेऊ नये. आणि मला असं वाटतं ना, सगळ्यांसमोर नाही, हा फोनच घेऊन ये असं वाटतं. हे बघ, तो पुन्हा मला डिवचणार, चिडवणार, मग आपला मूड खराब होणार. कशाला ना. प्रभास, घ्या ना फोन. कदाचित त्यांच्या मनात काहीतरी वेगळं असेल, किंवा असं काहीतरी असेल जे आपल्यासाठी घातकी असेल. हे बघा प्रभास, हा फोन न घेऊन पुढे मागे काही बरं वाईट घडलं ना तर आपल्यालाच अपराधी वाटेल. प्लीज, मी सांगते म्हणून घ्या. ठीक आहे. हॅलो, बोल.
काय काम होतं? चिल बंधुराज चिल. बाहेर वातावरण गरम आहे, तिथे तू गरम आहेस. काय चाललंय? शांत हो जरा, शांत हो. तू काय मला वातावरणाची माहिती देण्यासाठी फोन केला होतास का? आत्याबद्दल काहीतरी बघायला पाठवलं तर ते बघशील ना. तुला एक व्हिडिओ पाठवलाय मोबाईलवर, आत्ताच्या आत्ता बघ आणि फोन चालू ठेवूनच बघ. हा मिहीर, हे काय चाललंय सगळं? हे आत्ताच्या आत्ता थांबव मिहीर. अरे मी काय करतोय? अरे जे काही केलंय ते तिने केलंय, तुझ्या लाडक्या आत्तूने. बाकी गिफ्ट वाटलं? केले असते माझे लाड, दिले असते माझे हक्क मला दिले असते, तर काही बिघडलं असतं का तिचं? पण नाही, तिला तिचा भाचा प्रभास तोच सगळ्यात जास्त प्रिय होता, त्याचेच फक्त लाड करायचे होते. म्हणून हे सगळं भोगायला लागलं रे तिला. काय ना प्रभास, तिला कधी कळलंच नाही योग्य कोण आणि अयोग्य कोणते. आणि त्यामुळे शेवटी जे नको व्हायला होतं तेच झालं. मला पण ना फार वाईट वाटतं या सगळ्याचं. खूप त्रास होतोय, दुःख होतंय. आय एम रिअली सॉरी प्रभास, आय एम रिअली रिअली सॉरी. मला पण आत्याची हालत बघवत नाहीये रे. अरे शेवटी जशी ती तुझी आत्या आहे तशीच ती माझी पण आत्या आहे. पण प्रॉब्लेम फक्त इतकाच आहे की जसं तू तिचा लाडका भाचा आहेस ना, तसं तिने मला कधी तिचा लाडका भाचा मानलंच नाही. आणि म्हणून हे सगळं ओढवलं तिच्यावर. काय चूक केली ना की परमेश्वर नाही तर दुसरं कोणीतरी शिक्षाही देतच. आणि हे सुद्धा मला आत्यानेच शिकवलंय. मिहीर, हे काय बोलतोयस तू? अरे मुद्द्याचा बोल ना जरा. मुद्द्याचं हे प्रभास की आज पगाराचा दिवस आहे आणि म्हणून आत्या स्वतः पळत पळत चालली ऑफिसला. एम्प्लॉईजचा पगार द्यायचा आहे ना. अरे पण तिच्याकडे पैसे कुठे आहेत पगार द्यायला? पैसे सगळे माझ्याकडे आहेत. मग आता काय करेल रे ती? जमेल तिला पगार द्यायला? प्रभास ऐक ना, तुझी लाडकी आत्तू म्हणून मदत करशील ना तिची? नाही करच. ऑल द बेस्ट. मिहीर, तुला मी सोडणार. काय चाललंय तुझं? थांब इथे. वीणा, मिहीरने आधीच माझं डोकं फिरवलं. हिला समोर आणू नकोस माझ्या. प्रभास, मिहीरमुळेच मी तिला इथे आणलंय. म्हणजे उर्मी, मला आत्तूने जो चेक दिला होता तो तू मिहीरला का दिलास? काय कोणता चेक? मला काही माहिती नाहीये याबद्दल. उर्मी ऐक ना, मला सगळं माहिती आहे. मिहीरने मला सगळं काही सांगितलं. त्याच्यामुळे मला खरं सांग. नाही 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 नाही, ही काही खरं सांगणार नाहीये. आपण हिला पोलिसात देऊयात ना. एक मिनिट. पोलीस काय डायरेक्ट? हे बघ, मी काही ना चुकीचं केलेलं नाहीये. मी जे काही वागले, जे काही केलंय ना, ते त्याच्या सांगण्यावरनं केलंय. उर्मी, सविस्तर सांगशील मला काय झालंय ते? हे बघा, मी घेतला चेक, पण पैसे मी नाही काढले.
मी तो चेक घेतला आणि मीरच्या हातात दिला. मला मला नाही माहिती की त्या चेकचं त्याने पुढे काय केलं. माझा काही संबंध नाहीये. प्लीज प्लीज मला पोलिसात देऊ नका. ठीक आहे, नाही देणार तुला पोलिसांमध्ये, पण तू हीच कबुली माझ्या घरी येऊन द्यायची तरच. देते, पण आपल्या घरी काही सांगू नका प्लीज. प्लीज रिक्वेस्ट करते. सॉरी ताई.